नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या मुलांसाठी बहुपदींचा भागाकार हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 10.1 पूर्ण सोडवून देणार आहे। प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या ह्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पूर्णपणे क्लिअर होतील। ठीक आहे, त्याच पद्धतीने जर तुम्हाला कालचा व्हिडिओ बघायचा असेल, म्हणजेच लेक्चर नंबर 1 चा व्हिडिओ बघायचा असेल किंवा इयत्ता 8वीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। त्याच पद्धतीने आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला सुद्धा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। ठीक आहे, तर बघूया सराव संच 10.1 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे। भागाकार करा, भागाकार व बाकी लिहा। म्हणजे आपल्याला काय करायचंय तर बहुपदीचा भागाकार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला भागाकार व बाकी या ठिकाणी लिहायची आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 21m चा वर्ग भागिले 7m हे दिलेलं पहिलं गणित आहे आपलं। म्हणजे कशाला भागायचं आहे तर 21m वर्गला भागायचं आहे। कशाने भागायचं आहे तर 7m ने भागायचं आहे। आता या ठिकाणी बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये हे बघितलेलं आहे, त्यामुळे कालचा व्हिडिओ सुद्धा एकदा चेक करा, जेणेकरून अजून थोडं तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल। या ठिकाणी 7 आहे, 7m आहे, म्हणजे 7m घेतले गुणिले 7 ला कोणत्या संख्येने गुणलं तर 21 येतं, तर 7 च्या पाड्यात 7 त्रिक 21 येतं, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे 3 ने गुणणार आहे। बरोबर आहे। आता इथं बघा m आहे, इथं m वर्ग आहे। घातांकांचा नियम मी काल पण तुम्हाला सांगितला, a चा m आणि a चा n असेल तर आपण काय करतो a चा m अधिक n करतो। बरोबर आहे, म्हणजे घातांकांची बेरीज करतो। म्हणजेच इथला घात 1 आहे, जर घात 2 आणायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, अजून एका m नी गुणावं लागेल। ठीक आहे, म्हणजेच बघा 7 त्रिक किती झाले 21 झाले, m1 आणि m1 आहे, म्हणजे m गुणिले m, 1 अधिक 1 2 झाले, म्हणून m चा दुसरा घात। ठीक आहे, म्हणून कोणत्या संख्येने गुणला आपण तर 3m या संख्येने गुणल्यानंतर आलेलं उत्तर काय होतं तर 21m चा वर्ग आलं होतं, वजा केले इथं आले 0। भागाकार काय आला आपला 3m आला आणि बाकी काय आली तर 0 आली। ठीक आहे, हे होतं आपलं पहिलं गणित। दुसऱ्या गणितामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर 40a घन, पण गुणा भागायचं कशाला आहे तर 10a न, वजा 10a न भागायचं आहे। ठीक आहे, आता इथलं चिन्ह काय आहे आपलं तर बेरजेचं आहे, इथलं चिन्ह काय आहे वजाचं आहे। जर तुम्हाला गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम, बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम हे जर अजूनही समजत नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ते तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, त्याच पद्धतीने गणिताचा बेस आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया भक्कम करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ती प्लेलिस्ट सुद्धा एकदा बघून घ्या, जेणेकरून अजून तुमच्या नॉलेज मध्ये भर पडेल। ठीक आहे, इथं आहे आपले 10a, बरोबर आहे। 10 च्या पाड्यात 40 केव्हा येतं तर 4, बरोबर आहे, 10 चोक 40 येतं, पण या ठिकाणी आपल्याला अधिक 40 पाहिजे। जर अधिक 40 आणायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर वजा 4 ने गुणावं लागेल, कारण चिन्हांच्या नियम मध्ये दोघांची चिन्ह वजा असेल गुणाकारात तर येणारं उत्तर हे धन असतं। आता इथं घात किती होता 1 आहे, इथला घात 3 आहे, 3 घात आणायचा असेल तर इथला 1 आहे, 1 मध्ये किती मिळवले तर 3 होतात तर 2, म्हणून a चा दुसरा घात या ठिकाणी आपण घेतलेला आहे। म्हणजेच काय झाले बघा 10 चोक 40 झाले आणि a चा तिसरा घात आला। कोणत्या संख्येने गुणला आपण चिन्हासहित लिहायचं आहे आपल्याला 4a चा वर्ग, आल्यानंतर उत्तर काय आलं तर 40a वर्ग, वजा केले इथं आले 0, ही झाली आपली बाकी आणि हा आहे आपला भागाकार। ठीक आहे, तिसरं गणित आपण या ठिकाणी बघतोय, काय सांगितलेलं आहे तर वजा 48p चा चौथा घात, याला कशाने भागायचं आहे आपल्याला तर वजा 9p चा वर्ग यांनी आपल्याला भागायचं आहे। ठीक आहे, आता 9 च्या पाड्यात 48 आहे का तर नाहीये, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला थोडीशी ट्रिक्स लावायला लागतील। आता ट्रिक्स म्हणजेच काय बघा तर 9 च्या पाड्यात 48 नाहीये, पण या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर 3 ने भाग जातो। बरोबर आहे,
3नी 9ला भाग घालवला तर या ठिकाणी 3 एके 3, 3 त्रिक 9 आली, बरोबर. आता बघा 3नी जर 48ला भाग घालवला, 3नी 48ला भाग घालवला तर 3 एके 3, 1 राहिले, वरचे 8 घेतले, 3 संग 18 आले, बरोबर आहे, 0. म्हणजे 16 32 त्रिक 48 आले, बरोबर आहे. म्हणजे 3 या संख्येला कितीने गुणावं लागेल? 16ने गुणावं लागेल. म्हणजे पूर्ण 9ला 16चे 3नी गुणावं लागणार आहे आपल्याला. हे आहे आपली बेसिक ट्रिक. ठीक आहे. आता या ठिकाणी ट्रिक असं म्हणता येणार नाही, पण या पद्धतीने आपल्याला गणित सोडवावं लागणार आहे. 9ला कितीनं गुणणार आहे आपण? 16चे 3नी गुणणार आहे. आलेलं उत्तर हे वजा पाहिजे, त्यामुळे इथं चिन्ह काय देणार आहे आपण? धनच देणार आहे, बरोबर आहे. इथं p चा वर्ग आहे, इथं p चा चौथा घात आहे, म्हणजे या ठिकाणी आपण p वर्गनी गुणणार आहे, बरोबर आहे. म्हणजे 16 त्रिक किती झाले? 48 झाले. आणि इथं p आणि p वर्ग म्हणजे p चा काय झाला? चौथा घात आला, बरोबर आहे. इथं एकाचं चिन्ह वजा होतं, त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलं. म्हणून कोणत्या संख्येनं गुणलं आपण? तर 16चे 3 गुणलं आणि इथं p वर्ग. उत्तर काय आलं? वजा 48 p चा चौथा घात. इथं आले 0. ठीक आहे. आता हे 0 कसं आलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर इथं जे चिन्ह असतं ते वजा असतं. आणि ज्या वेळेला बघा एक बेसिक आहे आपलं, जे आपण गेल्या वर्षी बेजिक राशीमध्ये सुद्धा शिकलो आहे. तर बघा काय, तर इथं वजा 48 p चा चौथा घात वजा कंसात वजा 48 p चा चौथा घात. ऍक्च्युअल मध्ये हे असं होतं, बरोबर आहे. पण हे वजा आणि हे वजा गुणाकारात काय होतं? तर बेरीज होती. म्हणजेच 48 p चा चौथा घात अधिक 48 p चा चौथा घात. आता एक चिन्ह वजा आणि एक चिन्ह अधिक असेल आणि दोन्ही संख्या समान असतील तर तिचं उत्तर काय असणार आहे? आपलं 0 असणार आहे, कारण अधिक वजा वजा आणि इथं आले 0, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं इथले जे खालचे अंक असतात त्यांचे चिन्ह काय होतं? चेंज होतं. म्हणजे इथं काय झाले? वजा 48 p चा चौथा घात आणि इथं आपण अधिक चिन्ह घेणार आहे, म्हणजे 1 वजा 1 अधिक असेल तर हे काय झालं? 0 आले इथं, बरोबर आहे. हा आहे आपला भागाकार. ठीक आहे. आणि हे आहे आपली बाकी. ओके. त्याच पद्धतीने आता चौथं गणित बघूया. इथं आपल्याला दिलेलं आहे 40m चा 5वा घात आणि इथं आहे आपले 30m चा 3रा घात. आता परत एकदा याच पद्धतीने आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच काय झाले बघा इथं, तर इथं होते 30, बरोबर आहे. 30च्या पाड्यात 40 आहे का? तर नाही. आता 30ला कोणत्या संख्येनं भाग जातो? तर 3 न जातो. म्हणून बघा 3 एके 3, 3 0 0 आले, बरोबर आहे. म्हणजे किती आले? 10 आले. ठीक आहे. आता 10च्या पाड्यात 40 कधी आहे? तर 4, 9 40. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल? 30m चा 3रा याला गुणाकार करताना 4चे 3 न गुणणार आहे आपण. आणि दुसरी गोष्ट इथं 5वा घात आणायचा आहे. इथं ऑलरेडी 3 आहेत, म्हणजे अजून 2 पाहिजेत आपल्याला, म्हणून इथं वर्ग घेतला. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला तर किती आलं होतं? आपलं 40 आलं होतं, कारण 9 40, बरोबर. आणि हे m चा 3रा आणि m चा दुसरा म्हणजे m चा 5वा घात झाला. म्हणून इथं आले आपले 4/3 m वर्ग. इथं आले आपले 40m चा 5वा. इथं वजा चिन्ह असल्यामुळे इथलं चिन्ह ऑटोमॅटिक वजा होणार आहे, त्यामुळे 40 वजा 40 म्हणजे इथं आले 0. ही आहे आपली बाकी आणि हा आहे आपला भागाकार. ओके. 5वं गणित बघतोय. 5व्या गणितात काय सांगितलेलं आहे? तर कशाला भागायचे आपल्याला? तर 5x घन वजा 3x वर्ग याला कशाने भागणार आहे आपण? x वर्गनी भागणार आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा x म्हणजे इथं काही सहगुणक नसतो, त्यावेळेला 1 असतो. म्हणजे हे सोपं आहे गणित आपल्याला. x वर्ग आहे गुणिले इथं 1 असल्यामुळे कितीनं गुणायचं आपल्याला? तर 5ने. 5 एके 5. इथं घात किती आहे? 3रा. इथं किती आहे? दुसरा. म्हणजे अजून एका x ने गुणायचं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय आले बघा? 5 एके 5 आले आणि x चा घात 3 आलेला आहे. म्हणजे इथं कितीनं गुणलं आपण? 5x ने गुणलं. गुणल्यानंतर उत्तर काय आलं? 5x घन आलं. वजा केले 0 आले. वरचे घेतले वजा 3x वर्ग घेतले, बरोबर आहे. म्हणजे परत एकदा x वर्गला किती आणायचंय? तर वजा 3 आणायचं आहे. हे जे चिन्ह आहे ते काय? धन असल्यामुळे आपल्याला गुणाकार करताना 3 न करणार आहे. म्हणजे 3 एके 3 वजा 3 आले, बरोबर आहे. आणि x वर्ग ऑलरेडी आहे, त्यामुळे ते x वर्ग तसंच राहिले. म्हणजेच कितीनं गुणलं आपण? तर वजा 3 ने गुणलं. ओके. गुणल्यानंतर उत्तर काय आलं? वजा 3x वर्ग आले. इथले वजा होते, त्यामुळे इथलं चिन्ह काय झालं? अधिक झालं, म्हणजे धन झालं. म्हणजेच वजा 3x वर्ग अधिक 3x वर्ग म्हणजे झाले 0. ही आहे आपली बाकी आणि हे आहे आपला भागाकार. ठीक आहे. त्याच पद्धतीने बघा 8p घन वजा 4p चा वर्ग भागिले 2p चा वर्ग. सेम याच गणितासारखं हे गणित आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येईल ते मला तुम्ही कमेंट करून
नक्की सांगा. 7वं गणित आपण ठिकाणी बघतोय 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 भागिले 2y वर्ग यांनी आपल्याला भागायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 2y घन अधिक 4y वर्ग अधिक 3 आणि या ठिकाणी घेतले आपण 2y वर्ग. ओके. या ठिकाणी 2y वर्गनी या पूर्ण संख्येला भागायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा बघा 2y वर्गनी कशाला गुणणार आहे आपण, तर बेके बे इथं 2च आहे त्यामुळे 1 नी गुणणार आहे आणि दुसरी गोष्ट इथं y चा घन आहे म्हणजे एका y नी गुणणार आहे. म्हणजे आपण नुसता y लिहू शकतो ज्या वेळेला सहगुणक 1 असतो त्यावेळेला. म्हणजे इथे आले आपले 2y घन म्हणजे तिथं काय झाले y नी गुणले, इथं आले 2y घन वजा केले, इथं 0 आले, वरचे म्हणजे पुढचे अधिक 4y वर्ग घेतले. बरोबर आहे. म्हणजे परत एकदा इथं आपले किती 2y वर्ग होते, इथं पण वर्ग आहे, 2च्या पाड्यात 4 आहे, किती जा दोन्ही बेदोन्ही 4 आले, y वर्गच पाहिजे त्यामुळे y वर्ग तसंच ठेवला. म्हणजे किती न गुणलं आपण, तर अधिक 2 नी गुणलं आणि किती आले उत्तर, तर 4y वर्ग आले, वजाबाकी केली, या ठिकाणी चिन्ह चेंज झालं, इथं 0 आले, इथले अधिक 3. आता या ठिकाणी बघा ह्याचा जो सहगुणक आहे तिथं 2 आहे पण जे चल आहे ते y चा वर्ग आहे आणि इथं फक्त आपली काय आलेले आहे स्थिर संख्या आलेली आहे त्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला भाग जाणार नाही. म्हणून हा आपला काय आहे तर भागाकार आहे ते तुम्ही खाली व्यवस्थित लिहायचं आहे आणि ही आपली बाकी. ठीक आहे. पुढचं गणित. पुढच्या गणितामध्ये पण सेम तसंच असणार आहे. त्यामुळे इथं बघा 21x चा चौथा घात वजा 14x वर्ग अधिक 7x मी इथं होते आपले 7x घन न भाग घालवायचा आहे. बरोबर आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी 7x घनला किती न गुणला तर 21 येतात तर 7 त्रिक 21 असतात आणि इथं चौथा घात आहे इथं 3 आहेत म्हणजे अजून एक x लागणार आहे आपल्याला. म्हणजे 7 त्रिक किती झाले 21 झाले आणि x चा चौथा घात कशाने गुणले 3x ने गुणले, किती आले 21x चा चौथा, वजाबाकी केली 0 आले, पुढची संख्या घेतली वजा 14x वर्ग. आता इथं बघा x घन आहे, इथं काय आहे 14x वर्ग आहे त्यामुळे याच्या पुढे आपल्याला भाग जाणार नाही त्यामुळे पुढची पण संख्या उतरून घ्या या ठिकाणी म्हणजे इथं आले 7x. म्हणून बाकी आपली काय आलेली आहे तर वजा 14x वर्ग अधिक 7x आलेली आहे आणि जो भागाकार आहे तो किती आलेला आहे आपल्याला 3x आलेला आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि 9व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर या ठिकाणी जे ज्याला भागायची ती संख्या कुठली आपली 6x चा पाचवा घात वजा 4x चा चौथा घात अधिक 8x घन अधिक 2x वर्ग आणि कशाने भागायचं आपल्याला तर 2x वर्गनी भागायचं आहे. सिंपल आहे. बघा काय करायला लागेल इथं 2x वर्ग आहे. बरोबर आहे. कशाने गुणलं तर 6x चा पाचवा घात येईल तर बे त्रिक 6 आणि x चा पाचवा आणायचा आहे त्यामुळे इथं 3 घेतले कारण 3 आणि 2 5 होतं. 3 दोन्ही 6 आणि x चा पाचवा घात म्हणजे तिथे आले आपले 3x घन आणि इथं आले आपले 6x चा पाचवा घात, इथं अधिक इथं वजा, यातून वजा गेले 0 राहिले, वजा 4x चा चौथा घात घेतला. आता इथं बघा 2x चा दुसरा वर्ग आहे, x चा दुसरा वर्ग आहे. बरोबर आहे. इथं चौथा वर्ग आणायचा आहे त्यामुळे x वर्ग नि गुणलं. दुसरी गोष्ट इथं वजा चिन्ह आहे आपल्याला वजा उत्तर आणायचं आहे आणि गुणाकारामध्ये एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तर काय असतं वजा असतं. पण बे दोन्ही 4 झाले आणि x चा दुसरा आणि दुसरा म्हणजे 2 आणि 2 4 झाले. म्हणजे किती न गुणलं आपण तर वजा 2x वर्ग ने गुणलं, किती आलं वजा 4x चा चौथा. इथं वजा होतं हे चिन्ह चेंज झालं, वजा 4x चा चौथा अधिक 4x चा चौथा. हे आधीच मी पहिल्या गणितातच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की इथं अधिक काय येतं ते. इथं आले 0. पुढची संख्या घेतली इथं होती अधिक 8x चा घन. सेम त्याच पद्धतीनं 2x चा वर्ग गुणिले 8 आणायला काय लागेल 2 8 लागेल. इथं घन आणायचंय, इथं ऑलरेडी 2 आहेत म्हणजे अजून एकाने गुणावं लागेल. 4 2 8 x चा घन. इथं कितीने गुणलं आपण अधिक 4x, किती आले आपले अधिक 8x घन. हे वजा झाले त्यामुळे अधिक वजा वजा 0 आले, इथले अधिक घेतले, इथं घेतले 2x वर्ग. ठीक आहे. 2x वर्गला किती गुणणार आहे आपण तर 2 नी
वर्ग आली, आपण कशानं भागतो तर 2x वर्गनी भागायचंय, म्हणजे एकी केलं तर आपल्याला काय येतं 2x वर्गच येणार आहे. म्हणून इथं अधिक काय घेतले 1 घेतले आणि इथं घेतले अधिक 2x वर्ग, हे वजा आणि हे 0, म्हणजेच ही पूर्ण आहे तो भागाकार आहे आणि हे जे आहे ते काय आपली बाकी आहे. 10वा आणि शेवटचं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, तर या ठिकाणी जो भाग ज्याला घालवायचा ते आहे आपल्याला 25m चा चौथा वजा 15m चा तिसरा अधिक 10m अधिक 8 आणि कशाने भाग घालवायचा आहे तर 5m च्या घनाने भाग घालवायचा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 5m चा घन आहे, बरोबर आहे, आणायचं किती आपल्याला 25, 5 5 25 म्हणून 5 ने गुणले. या ठिकाणी इथे m चा चौथा घात आहे म्हणजे अजून एका m ने आपल्याला गुणावं लागेल. 5 5 25 झाले आणि m चा तिसरा आणि 1 म्हणजे m चा चौथा घात झाले, गुणले कशाने तर 5m ने, म्हणून ते 5m इथं लिहिले. उत्तर किती आलं तर 25m चा चौथा घात आलं, वजा केले इथं 0 आले, वरची संख्या घेतली वजा 15m घन. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा परत एकदा 5m चा घन तीच संख्या घ्यायची आहे, गुणिले 15 आणायचे पण वजा 15 आणायचे असल्यामुळे आपण काय करणार आहे तर वजा 3 न गुणणार आहे आणि घन असल्यामुळे इथं m चा कुठलाच घात येणार नाही, म्हणून 5 त्रिक 15 आले, इथं वजा आले आणि m चा तिसरा घात, म्हणून इथं वजा 3 आले, इथं वजा 15m घन आले आणि इथं वजा इथं अधिक झाले, अधिक वजा वजा आणि इथं आले 0, वरचे 10m घेतले जे अधिक होते. आता या ठिकाणी घात 3 आहे, या ठिकाणी घात 1 आहे, या संख्येला भाग जात नाही इथून पुढची, म्हणून पुढची पण संख्या या ठिकाणी उतरून घेतली, म्हणजेच बाकी काय आलेली आहे आपली तर 10m अधिक 8 आलेली आहे आणि भागाकार काय आला बरोबर 5m वजा 3. ठीक आहे, या ठिकाणी आपला जो सराव संच 10.1 आहे तो पूर्णपणे संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि कमेंट करायला विसरू नका की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते आणि त्याच पद्धतीने गणिताचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. पुन्हा भेटूया सराव संच 10.2 मध्ये जो आपण उद्या घेऊन येत आहोत. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते पाहत राहा. धन्यवाद.